हॅलो आणि नमस्कार. मी स्वाती पुन्हा एकदा एक्झिबिशन घेऊन आलेली आहे. घे भरारी. हो, घे भरारी पुन्हा एकदा ठाण्यामध्ये आलेला आहे. 8, 9, 10 तारखेपर्यंत. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. NKT कॉलेजच्या अगदी बाजूला CKP हॉल आहे, तिथे हे एक्झिबिशन लागलेलं आहे. खूप सुंदर एक्झिबिशन आहे. थोडक्यात मी तुम्हाला दाखवते इथे तुम्हाला काय काय मिळणार आहे. चला सुरू करूया पहिल्या स्टॉल पासून. पहिला स्टॉल हा कुर्त्यांचा होता. या लेडीकडे शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती आणि शर्ट्स असे सगळे कॉटन मटेरियलचे कुर्तेज होते. खूप सुंदर होते, डिझाईन खूप सुंदर होत्या. नक्की व्हिजिट करा. पहिला स्टॉल आहे हा. त्यानंतर या साड्याच्या स्टॉलकडे वळूया. फॅन्सी पार्टीवेअर साड्या मी इथे बघितल्या, पण वैशिष्ट्य असं की रेडी टू वेअर साड्या होत्या. खूप मस्त आहे. तुम्हाला रेडी टू वेअर साड्या घालायच्या असतील तर नक्की व्हिजिट करा. त्यानंतर हा स्टॉल मी बघितला, जिकडे पैठणी, आपली जी पैठणी असते ना मराठमोळी, त्याचे सगळे प्रोडक्ट्स होते. पर्स बोला, टोपी बोला, की कुर्त्याचं जॅकेट बोला किंवा तुमचं तोरण सुद्धा बोला, सगळं काही पैठणीमध्ये. आणि आपला मराठमोळा कुठलाही जो मटेरियल असतो, जसं इथे नारायणपेठचं आहे, तसं असं छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आपल्या मराठमोळा पैठणी, नारायणपेठ अशा सगळ्या गोष्टींनी होत्या. तर तुम्हाला इथे ज्वेलरीचे खूप स्टॉल भेटतील, पण या फ्लोरेन्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यातले दागिने जे आहेत ना, ते पूर्णपणे हाताने केलेले आहेत. अगदी बारीक फूलपासून, त्याच्या अगदी बारीक पाकळ्यापासून आणि अगदी बारीक पानापर्यंत छोटे छोटे जे डिटेलिंग आहे ते पूर्ण पूर्ण हाताने केलेले आहे. मेन म्हणजे हे सगळे दागिने वॉटरप्रूफ आहेत आणि हँडमेड आहेत. आता आपला पुढचा स्टॉल जो आहे तो साड्यांचा आहे. खूप विविध प्रकारच्या साड्या होत्या इथे. खूप सुंदर. त्यातली एक त्यांनी खोलून पण दाखवली मला.
2800ची ही साडी त्यांनी मला सांगितली, पण दिसायला खूप सुंदर होती. आता या स्टॉलवरती किड्स आणि लेडीजसाठी बाथ, हायजीन आणि पॅम्परिंगचे जे प्रॉडक्ट्स असतात ना, ते सगळे इथे भेटतात. मेन म्हणजे स्वतः हाताने बनवलेले आहेत, होममेड आहेत आणि पर्सनल बनवलेले आहेत. हा स्टॉल पण मला खूप आवडला, कारण इथे जो स्टॉल होता त्याच्यावरती ना डिजिटल हे जे बघताय ना तुम्ही, डिजिटल बॅग्स म्हणजे डिजिटल प्रिंटच्या बॅग खूप सुंदर दिसत होत्या. आणि त्यांनी ना खूप मस्तपैकी मला दाखवलं की ही बॅग बघा, ती बॅग बघा. आता ही जी माझ्या हातात आहे ते स्लिंग बॅग आहे. खूप सारं सामान तुमचं ह्याच्यामध्ये राहील आणि ₹500 आसपास ही बॅग आहे. मोठ्या बॅग्स आहेत, छोट्या बॅग्स आहेत. सगळ्या प्रकारच्या बॅग्स तुम्हाला इथे भेटतील. ऍड्रेस आणि नंबर आय थिंक मी इथे दिलेला आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा नक्की कॉन्टॅक्ट करा. आता इथे एक ब्युटिफुलच्या लेडीचा स्टॉल आहे, जिला मी लास्ट टाइम सुद्धा घे भरारीच्या एक्झिबिशनमध्ये कव्हर केलं होतं. तेव्हा तिच्याकडे ना वेगळं कलेक्शन होतं. ते सुद्धा मला आवडलेलं आणि या टाईमाला सुद्धा मला आवडले. मेन म्हणजे ना, ते पूर्णपणे डिझायनर कलेक्शन आहे. जे स्वतः जे डिझायनर लोकं बनवतात ना, ते कलेक्शन आहे. हाताने बनवलेलं कलेक्शन आहे आणि प्रत्येक गोष्ट ना वेगळं आहे आणि तुम्हाला अशी गोष्ट मार्केटमध्ये मिळणार नाही. कारण हे डिझायनर प्रोडक्ट आहे, स्वतःच्या कल्पनेने बनवलेले प्रोडक्ट्स आहेत. त्यामुळे ही जी लोकल गोष्ट असते ना, जी सगळीकडे भेटते, ते अशा सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये नसते. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा. मला खूप आवडला हा स्टॉल. कारण विविधता आणि व्हेरिएशन जे असतं ना, काहीतरी नवीनपणा ते नक्कीच या स्टॉलवरती होतं. नक्की व्हिजिट करा. आता या स्टॉलवरती प्युअर लेनिनच्या साड्या होत्या, सिल्कच्या साड्या होत्या, टिश्यू साड्या होत्या. मेन मला जर या स्टॉलवरती काय आवडलं असेल ना, तर ब्लाउज. कारण थोडं प्लस साइज ब्लाउज ना रेडीमेड जे असतात ना, ते सहजपणे कुठे भेटत नाही. नॉर्मली नॉर्मल साइजमध्ये मिळतात. पण ह्यांच्याकडे ना प्लस साइजचे ब्लाउजेस मला बघायला मिळाले.
स्टॉल होता जिकडे तुम्हाला इसेन्स स्टिक्स आणि फ्रेग्रन्सेस म्हणजे परफ्यूम, अत्तर आणि अगरबत्त्या, त्याचबरोबर कार डिफ्युजर आणि खूप साऱ्या जे सुगंधी वस्तू असतात ना, ते सगळं इथे भेटत होतं. नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला सुगंध आवडत असेल, अत्तर वगैरे जर आवडत असेल आणि घरासाठी खूप सुंदर अशा अगरबत्त्या घ्यायच्या असतील, तर या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप प्रकारचे लखनवी कुर्ते बघितले मी इथे. खूप व्हरायटीमध्ये होते. कॉटनमध्ये, मखमलमध्ये आणि शिफॉनमध्ये जे असतं ते सगळ्या प्रकारचे ते लखनवी कुर्ते मिळत होते. खूप ओरिजिनल आहेत. तुम्हाला हवे असतील तर या स्टॉलवरती तुम्ही नक्की जा. थ्री पीस कुर्ता सेट इथे मी बघितला आणि त्याचबरोबर मटेरियल जे असतं ना, ते मटेरियल्स पण खूप सारे होते. बघा ते दाखवतायत मला. खूप छान असे त्यांच्याकडे ड्रेस पीस आहेत. तुम्हाला कॉटनचे आणि सुंदर असे क्वालिटीचे ड्रेस पीस हवे असतील, तर हा एक स्टॉल आहे. तुम्ही जसं फिराल ना, तसं-तसं तुम्हाला कळत जाईल, की काय-काय आहे. आता ह्या सगळ्या साड्या आहेत.
तुम्ही जेव्हा घुसता ना तिकडे, तेव्हा तुम्हाला सगळं फिरायला भेटतं आणि तसं-तसं तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. कारण खूप मोठं एक्झिबिशन आहे. खूप व्हरायटी आहे एक्झिबिशनमध्ये. नक्की व्हिजिट करा या एक्झिबिशन्सला. जर तुम्ही डायटिंगवर असाल किंवा तुम्हाला हेल्दी खायला आवडत असेल, तर हा स्टॉल तुमच्यासाठी. सगळे इथे जे आयटम्स आहेत म्हणजे चमचमीतचा फराळ आहे. हा सगळा रोस्टेड आहे. हो. चिवडा, शंकरपाळ्या, चकल्या सगळ्याच्या सगळ्या रोस्टेड आहेत. म्हणजे हेल्दी. हा एक सुंदर स्टॉल बघितला मी तिथे. इथे ना आसन जे असतात ना बसायचे, ते खूप छान सजवलेले होते आणि खूप असं युनिक असं डेकोरेशन केलंय त्याला. प्लस आपण देव ठेवतो ते आसनं सुद्धा आहेत. विविध प्रकारचे इथे ना कुशन कव्हर्स सुद्धा आहेत, कार्पेट्स आहेत. खूप सुंदर आहे. तुम्हाला असं काही घ्यायचं असेल ना आपल्या घरासाठी, डेकोरेशनसाठी किंवा स्वतःच्या यूजसाठी, पर्पजसाठी, तरी हा स्टॉल खूप सुंदर आहे. नक्की व्हिजिट करा. कारण हे बघा हे विविध प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील आणि खूप सुंदर आहेत म्हणजे युनिक गोष्टी मला अशा वाटल्या इथे. छोटासा सिंगल स्टॉल होता, जिकडे ना हे कुशन कव्हर्स होते आणि ही गोधडी म्हणजेच क्विल्ट होती आणि घरात लागणाऱ्या ज्या बेडशीट्स आणि डबल चादरी वगैरे असतात ना, हे असतात दुहेरी वगैरे, ते सुद्धा इथे अवेलेबल होते. मेन म्हणजे ना कुशन कव्हर्स खूप आवडलेत मला. तुम्ही कुशन कव्हर्स बघून घ्या.
याच्यामध्ये दागिने जे असतात ना आपले ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन, त्याला एक वेगळं लुक दिलेला हा स्टॉल होता. म्हणजे ब्रासचे सगळे दागिने आहेत आणि युनिकनेस आहे त्या दागिन्यांमध्ये, असा हा स्टॉल होता. बघा खूप सुंदर स्टॉल आहे. तुम्हाला दाखवते फुटेज. स्टॉल जो होता इथे जे कुर्ते तुम्हाला दिसतायत किंवा ड्रेस पीस जे दिसतायत, हे पूर्णपणे हँड पेंटेड आहेत आणि डिझायनर आहेत. म्हणजे हे वेगळेच आहेत थोडेसे. हे नॉर्मली तुम्हाला कुठे भेटणार नाहीत असे कुर्ते आहेत. असे ड्रेस पीस आहेत. खूप वेगळेपण आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे सिम्पलिसिटी असते ना, तसे हे कुर्ते आहेत. सिंपल ज्यांना गोष्टी आवडतात, पण युनिक. तसा हा स्टॉल होता. त्याचबरोबर ह्याच्यानंतरचे स्टॉल्स तुम्ही बघाल ना, ते तसेच फार काही आहेत. म्हणजे ड्रेस पीसचे स्टॉल आहेत. आता हा एक स्टॉल बघा. तर इथे ना ड्रेस पीस होते. म्हणजे मटेरियल असतात ना ड्रेसचे मटेरियल, कुर्ता मटेरियल बेसिकली प्लस थ्री पीस असे सगळे स्टॉल आहेत तिथे. आणि खूप सुंदर तिने असे मला दाखवले. बघा किती छानपैकी दाखवतायत त्या. हा जो एक्झिबिशन आहे तो सीकेपी हॉलच्या फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोरला लागलेला आहे. त्यामुळे आता जे तुम्हाला फुटेज मी दाखवते ते सेकंड फ्लोअरचं आहे. सेकंड फ्लोअरचा पहिला स्टॉल जो आहे तो या मॅडमचा आहे आणि त्यांच्याकडे खूप सुंदर असे कुर्ते आहेत. कॉटन बेस आणि तुम्ही बघू शकता 1100-1200 ची त्यांनी रेंज मला सांगितली, पण दिसायला इतके सुंदर आहेत कुर्ते आणि क्वालिटी ऑफ कपडा पण खूप सुंदर वाटतोय मला. तर नक्की व्हिजिट करा. फर्स्ट स्टॉल आहे. जसं तुम्ही फर्स्ट फ्लोअरला आय मीन सेकंड फ्लोअरला याल, तेव्हाच तुम्हाला हा स्टॉल दिसेल. या मॅडम दिसतील. अजून एक मॅडम आहे त्यांच्याबरोबर. आणि ह्यांच्याकडे ना व्हरायटी आहे. तुम्हाला शर्ट्स भेटतील, कुर्ते भेटतील, जॅकेट्स भेटतील. असं खूप काही आयटम्स आहेत त्यांच्याकडे. नक्की व्हिजिट करा. त्यानंतर हा सेकंड स्टॉल आहे. जिकडे तुम्हाला ड्रेस मटेरियल भेटतील, पण सगळे एम्ब्रॉयडरी आणि वर्कवाले आहेत आणि रिझनेबल कॉस्ट वाटले. फुटेजमध्ये तुम्हाला कळेल, की खूप सुंदर-सुंदर ड्रेस मटेरियल आहे. सेकंड फ्लोअरला हा स्टॉल आहे. सेकंडच स्टॉल आहे हा, म्हणजे दुसरा स्टॉल तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्ही सुरू होईल तेव्हा आणि रिझनेबल रेट आहे. खूप रिझनेबल वाटले. तुम्ही तिथे जाल तर रेट्स कळेल तुम्हाला. खूप मस्त आहे. नक्की व्हिजिट करा.
आर्टिस्टिक युनिक असा स्टॉल दिसला मला. जिकडे त्या माणसानी फ्रेम्समध्ये ब्लॅक अँड व्हाईट आधी पेंटिंग केली आणि तुम्ही जर त्याला लाईट लावली ना, तसं खूप सुंदर त्याला एक लूक येतं. बघा की 3D पेंटिंग सारखं आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला बघायला म्हणजे फुटेजपेक्षा तुम्ही जेव्हा स्वतः बघाल ना, तेव्हा खूप छान आहे. प्लस त्यांच्याकडे असे खूप छान-छान मग्स आहेत, बिअर मग्स आहेत आणि काय ग्लासेस आहेत. असं खूप काचेचे पण आयटम्स आहेत. खूप छान आहे. त्यानंतर सेकंड फ्लोअरला मला हा एक स्टॉल दिसला, जिकडे ना अतिशय सुंदर अशी पेंटिंग होती. अतिशय सुंदर असं आर्ट होतं. ब्लाउज पीस असतो ना आपल्या, ब्लाउज पीसवरती पेंटिंग केली आहे. म्हणजे खूप आर्टिस्टिक वेनी त्यांनी ते सजवून ठेवलंय. तुम्हाला हवं तर कस्टमाइज करून पण मिळतं. त्यांचा नंबर मी ह्याच्याकडे दिला आहे व्हिडिओमध्ये. किती सुंदर-सुंदर आहे बघा ना. किती भरगच्च अशी पेंटिंग्ज आहेत आणि त्यांच्याकडे ना खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे ड्रेस पीस पण आहेत. आता हे बघा राम आणि सीता आणि लक्ष्मणाचा हा जो पेंटिंग आहे ती मला फार आवडली आणि ब्लाउज पीस आहेत हे सगळे. बघा महालक्ष्मीचा फोटो किती सुंदर आहे. असे खूप छान-छान फोटो त्यांनी मला दाखवले आणि मला खूप आवडले. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर घरामध्ये भाजीपाला लावायला आवडत असेल ना, खूप सुंदर असं, तर हा स्टॉल तुमच्यासाठी. इथे ना तुम्हाला खाद्य प्लस तुम्हाला जे सीड्स असतात किंवा बूस्टर्स असतात, ते सगळं मिळणार होतं. म्हणजे इथे मी जेव्हा गेली तेव्हा सीड्स असे नव्हते, पण तुम्हाला त्याबद्दलची माहिती आणि कुठे मिळणार ना, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. त्यांचं ॲड्रेस आणि त्यांचा फोन नंबर सुद्धा आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला आवडतं हे सगळं.
मराठमोळे दागिने पण थोडे हटके असं काहीतरी हवं असेल, तर हा स्टॉल खूप सुंदर होता. मला ह्यांचे दागिने फार आवडले. तुम्ही नक्की व्हिजिट करा एक्झिबिशन. कारण ना जर पूर्ण एक्झिबिशन शूट करायला गेलो ना, तर व्हिडिओ बनेल 2 तासाचा. त्यामुळे तुम्हाला एक कल्पना देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे, की तुम्ही काय-काय घेऊ शकता, की काय-काय मिळणार आहे. क्वालिटी, क्वांटिटी काय आहे ते सगळं कळेल. बरं, मी बनवते एक्झिबिशन, शॉप्स आणि मार्केट्सचे व्हिडिओ. तुमच्या बाजूला काय आलं, तुमच्या आता मार्केट्समध्ये नवीन काय आहे, हे सगळं जाण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला येऊ शकता आणि सबस्क्राईब करा. म्हणजे नेहमी व्हिडिओ टाकते तर तुम्हाला बघता येईल. प्लस हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडी तरी माहिती तुम्हाला भेटली असेल, तर नक्की चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. चलो, बाय बाय फॉर टुडे. मी असे खूप सारे व्हिडिओज घेऊन घेऊन येत असते. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय.